Hello my dear students, how are you all? I hope you all are good and safe. So in my last video we discussed about what happened to the displacement, acceleration and velocity of the particle which is in simple harmonic motion at its extreme position and mean position. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये एका पार्टिकलची डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि एक्सेलरेशन काय असते एका सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये, ते आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण हेही पाहिलेलं आहे की फोर्स लॉ जे आपण यूज करतो सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये ते काय आहे ते पण आपल्याला लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. तर आज ह्या व्हिडिओमध्ये मी एनर्जी ऑफ अ पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन ह्याबद्दल मी डिस्कस करणार आहे. सो बिफोर स्टार्टिंग I like to tell you that just listen to me carefully so that you can understand each and every point what I am trying to tell you. तर ह्या टॉपिक मध्ये मी जे काय तुम्हाला सांगणार आहे ते जरा केअरफुली तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला हे कॉन्सेप्ट क्लिअरली अंडरस्टँड होईल. खूप सारे असे थेरॉटिकल कॉन्सेप्ट्स आहेत ते आपल्याला इथे समजण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर आता आपण एनर्जी ऑफ द पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन आपल्याला बघायचं आहे. तर इथे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता ऑलरेडी आपल्याला माहित आहे एक पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे आणि सिंपल हार्मोनिक मोशन्स काय असतात, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे. जेव्हा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये असतं तेव्हा त्या पार्टिकल मध्ये एनर्जी असते. आता मी या ठिकाणी एनर्जी ऑफ द पार्टिकल बद्दल बोलत आहे, म्हणजे आता तुम्हाला ऑलरेडी माहितच असेल की एनर्जी दोन प्रकारच्या असतात, एक कायनेटिक एनर्जी आणि एक पोटेन्शियल एनर्जी. जेव्हा पार्टिकल मोशन मध्ये असते तेव्हा ड्यू टू इट्स मोशन त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते, आणि जेव्हा ते पार्टिकल एका पोझिशन मध्ये फिक्स असते, रेस्ट मध्ये असते, तेव्हा त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. हे आपल्याला ऑलरेडी माहितच असेल. ठीक आहे. तर आता आपण एनर्जी ऑफ द पार्टिकल विच इज इन सिंपल हार्मोनिक मोशन त्याच्याबद्दल आपण थोडा अंडरस्टँड करूयात. जेव्हा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये असते आणि कारण ते मोशन मध्ये आहे त्याच्यामध्ये ऑब्विसली कायनेटिक एनर्जी असणारच. ठीक आहे. एक पार्टिकल समजा पेंडुलम जर मी घेतलं, ते मूव्ह करत आहे, ते मोशन मध्ये आहे, तर त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असणारच. ठीक आहे, कारण की ते मोशन मध्ये आहे. आणि कायनेटिक एनर्जीच्या बरोबरच पार्टिकल मध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. आता तुम्ही म्हणाल की सर बॉडी तर मोशन मध्ये आहे, रेस्ट मध्ये नाही आहे, तर पोटेन्शियल एनर्जी कुठून आली? तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, जरी एक पार्टिकल जे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे ते मोशन मध्ये असलं तरी ते त्याच पोझिशन मध्ये ऑसिलेट करत आहे. म्हणजे तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो, तुम्हाला लक्षात येईल. आता जर आपण छतावर असलेला आपण फॅन जर पाहिलं, फॅन जर आपण एक्झाम्पल घेतलं जे रूफला असतं, छतावर लावलेलं आहे, ते फॅन फिरत आहे. ओके, ते फॅन फिरत आहे, ते मोशन मध्ये आहे, म्हणजे त्यात कायनेटिक एनर्जी असणारच. ठीक आहे. पण ते फॅन फिरत आहे बरोबर, पण ते फॅन त्याच ठिकाणी फिक्स आहे, ते फिरत जात नाहीये कुठे, ते तिथेच आहे, म्हणून त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणजे जर फॅनचं जर मी एक्झाम्पल घेतलं छतवर लावलेला, त्यामध्ये दोन्ही प्रकारची एनर्जी आपल्याला दिसून येतील. ते मोशन मध्ये आहे म्हणून त्यात कायनेटिक एनर्जी आहे, पण ते मोशन मध्ये असलं तरी ते फॅन एका फिक्स पोझिशन मध्ये तिथे बसलेला आहे, फिक्स आहे, म्हणून त्यात पोटेन्शियल एनर्जी असते. त्याच प्रकारे एक पार्टिकल जे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे त्यामध्ये ते मोशन मध्ये आहे म्हणून त्यात कायनेटिक एनर्जी आहे आणि त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. तर आता आपण पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण डिराइव्ह करूयात आणि टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन हेही समजण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. तर आता मी तुमच्यासमोर फर्स्ट पॉइंट आपलं घेतो. आता आपण काय करूयात, व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल विच इज इन सिंपल हार्मोनिक मोशन. एक पार्टिकल जे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन काय असू शकतं, किंवा पोटेन्शियल एनर्जी हे पार्टिकल मध्ये कशामुळे असते हे आपण समजण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. तर फर्स्ट आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण
पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युला बद्दल आपण त्याला डिस्कस करूयात. आता इथे आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके, अ पार्टिकल विच इज इन सिंपल हार्मोनिक मोशन इन अ मीडियम, the potential energy of the particle is due to the amount of work done in displacing the particle from its mean position. ठीक आहे. तर आता तुम्हाला ऑलरेडी एक पोटेन्शियल एनर्जीचा कॉन्सेप्ट तुम्हाला माहितच असेल. पार्टिकल मध्ये किंवा पोटेन्शियल एनर्जीला आपण कशा पद्धतीने डिफाइन करतो. द पोटेन्शियल एनर्जी इज ड्यू टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल. ओके, तर ही पोटेन्शियल एनर्जी पार्टिकल मध्ये येते कुठून. तर पोटेन्शियल एनर्जी बॉडीमध्ये कशामुळे येते म्हणजे प्रिव्हियसली त्याच्यावर एक अमाऊंट ऑफ वर्क डन झालेला असतो. ओके, सो द पोटेन्शियल एनर्जी इन अ बॉडी इज ड्यू टू द अमाऊंट ऑफ वर्क डन प्रिव्हियसली ऑन द बॉडी, अँड दॅट अमाऊंट ऑफ वर्क डन इज नथिंग बट द पोटेन्शियल एनर्जी इन द बॉडी. म्हणजे कसं आपण याला समजू शकतो. सिंपल आहे. समजा हे पेन मी खाली पडलेलं आहे, आता त्याला खालून मला वर आणायचं आहे. तर आता आपोआप तर ते येणार नाही, जर मी मॅजिक केलं तर ते येणार नाही. ठीक आहे, तर मला त्याला अमाऊंट ऑफ वर्क डन करावं लागेल. म्हणजे त्या खालच्या पोझिशन पासून हे वरच्या पोझिशनला मला अमाऊंट ऑफ वर्क डन करावं लागेल. आणि जितकं मी अमाऊंट ऑफ वर्क डन करेन तितकं याच्यात पोटेन्शियल एनर्जी, ते अमाऊंट ऑफ वर्क डन याच्यात पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर होते. आता ह्या जे चॉकपीस इथे पकडलो मी, ह्याच्यात पोटेन्शियल एनर्जी आहे. हे आता मी कसं सिद्ध करू शकतो. या ठिकाणी याला मी सोडून देईन. का होईल, हे कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे जितकं मी अमाऊंट ऑफ वर्क डन करून इथे आणलं तितकं त्यात पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झाली. इथून जेव्हा मी याला सोडेन तर ते कायनेटिक एनर्जी एक प्रोड्यूस करेन. आणि ओके, आता आपण काय करूयात, ह्या मी खालून ह्या पोझिशनला आणलं म्हणजे इतकं माझं अमाऊंट ऑफ वर्क डन झालं, त्याच्यामध्ये तितकं एनर्जी स्टोअर झाला. म्हणजे ह्या ठिकाणून जर ह्याला मी खाली सोडेन तर तितकेच कायनेटिक एनर्जी ते वापस जाईल. अशाच पद्धतीने समजा अनेक पेन जर मी खालच्या पोझिशनने ह्या पोझिशनला आणून ठेवलं, इतक्या हाईटला आणून ठेवलं, तर ऑब्व्हियसली अमाऊंट ऑफ वर्क डन जास्त झालं, म्हणजे याच्यात जास्ती पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणून जेव्हा मी ह्याला इथून सोडेन हे तितकंच जास्ती कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस करेल. तर अशाच पद्धतीनं पोटेन्शियल एनर्जी एका पार्टिकल मध्ये कुठून आली, ते त्याच्यावर एक अमाऊंट ऑफ वर्क डन झालेला आहे. कशा पद्धतीने, बॉडीला त्याच्या मेन पोझिशन पासून एक पर्टिक्युलर हाईटला आणण्यासाठी जे अमाऊंट ऑफ वर्क डन झालेला असतो ते त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर करते. ठीक आहे, तुम्हाला सिंपल वेने मी समजण्याचा प्रयत्न करतो. आता आपण या ठिकाणी काय करूयात, एक पेंडुलम घेऊयात. ठीक आहे, हे आहे सिंपल पेंडुलम. आता हे त्याच्या मीन पोझिशन मध्ये आहे, त्याच्या एक इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये आहे किंवा मीन पोझिशन मध्ये असं म्हणतो. आता मला सांगा, आता हे ऑसिलेट कसं करेन. जर मी याला म्हटलं तू ऑसिलेट कर बाबा, आता तू ऑसिलेट करायला हे लागणार का नाही. आता मी त्याला कमांड केलं की हे ऑसिलेट करणार नाही, ऑब्व्हियसली हे असं होणार नाही. तर मला काय करावं लागेल, ह्याला मीन पोझिशन पासून एक पर्टिक्युलर हाईटला नेऊन मला एक अमाऊंट ऑफ वर्क डन याच्यावर अगोदर करावं लागेल. जितकं मी अमाऊंट ऑफ वर्क डन करेन तिथून ह्याला सोडेन तितकंच ते ऑसिलेशन प्रोड्यूस करेल. ठीक आहे, म्हणजे जर या पेंडुलम मध्ये मला ऑसिलेशन क्रिएट करायचं असेल तर मला ह्याच्यावर थोडे अमाऊंट ऑफ वर्क डन करावं लागेल. जरी आपण ह्या चॅप्टर मध्ये आपण काय अझम्पशन करतो की पार्टिकल त्याच्या मेन पोझिशन पासून ऑसिलेट करायला लागते, हे आपण गृहीत धरून चालतो. पण प्रॅक्टिकल जर आपण पाहिलं तसं होत नाही. ह्याला जर ऑसिलेशन करावं लागेल तर ह्याच्यावर अमाऊंट ऑफ वर्क डन करावं लागेल. म्हणजे ह्याला मला उचलून एक पर्टिक्युलर हाईटला मला इथे आणावं लागेल. एक समजा वाय डिस्प्लेसमेंट देऊन मी ह्याला इथून इथे आणलं, तर इथून इथे आणायला मला किती अमाऊंट ऑफ वर्क डन करावं लागलं तितकी पोटेन्शियल एनर्जी ह्याच्यामध्ये स्टोअर होते. आणि त्याच एनर्जीमुळे जेव्हा मी याला इथून सोडून देईन, रिलीज करेन, तेव्हा हे असं ऑसिलेट करायला लागेल. म्हणजे हे पोटेन्शियल एनर्जी हे कायनेटिक एनर्जी मध्ये आपल्याला दिसून येईल. तर इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, अ पार्टिकल विच इज एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन possesses both kind of energy, which is kinetic energy as well as potential energy. Because of it is in motion, it has kinetic energy, and because the particle always try to restore to its mean position, therefore it has potential energy. And these two energies are always varies from zero value to maximum value. But even though the potential energy and kinetic energy changes in some certain positions, the total energy of the body is always remains constant. Okay, and that is the energy of the particle in simple harmonic motion. ठीक आहे, म्हणजे एक पार्टिकल जे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारची एनर्जी असतात. कायनेटिक एनर्जी असते आणि पोटेन्शियल एनर्जी असते. ठीक आहे,
हे दोन्ही एनर्जीज कसे असतात, व्हेरीज होत असतात. 0 ते मॅक्झिमम असे व्हेरीज होत असतात. जरी ते व्हेरीज झाले तरी टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल जे असते एका सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये ते ऑलवेज कॉन्स्टंट असते. ठीक आहे, हे आपल्याला ते समजण्याचा प्रयत्न करायचा. आता मी पोटॅन्शियल एनर्जी बद्दल तुम्हाला सांगत आहे. तर व्हॉट इज पोटॅन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन? सो द पोटॅन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल इज ड्यू टू द अमाउंट ऑफ वर्क डन इन डिस्प्लेसिंग द पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. तर त्याच्या मीन पोझिशन पासून मी एका पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंट देण्यासाठी किती अमाऊंट ऑफ वर्क डन करेल तितकं ते एनर्जी स्टोअर करेल आणि त्याच एनर्जीनं ते बॉडी ऑलवेज त्याच्या मीन पोझिशन कडे रिस्टोर करण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्हाला मी ते सांगितलं, खूप सारे असे पॉईंट्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून तुम्ही हे केअरफुली असं ऐकून घ्या. म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न करतो त्याला केअरफुली तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर मला म्हणायचं काय आहे इथे, द रिस्टोरिंग फोर्स, व्हॉट एव्हर द रिस्टोरिंग फोर्स प्रोड्यूस इन द सिंपल हार्मोनिक मोशन, दॅट रिस्टोरिंग फोर्स इज नथिंग बट द पोटॅन्शियल एनर्जी. मीन्स व्हॉट, जे पोटॅन्शियल एनर्जी असते पार्टिकल मध्ये, जे पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे ते कशामुळे असते, त्याच्या रिस्टोरिंग फोर्समुळे असते. म्हणजे काय, आता मला ह्या पेंडुलमला ह्या पोझिशन पासून ह्या पोझिशनला एक अमाऊंट ऑफ वर्क डन करावं लागलं, म्हणून ह्याच्यामध्ये एक एनर्जी स्टोअर झाली आणि ह्या एनर्जीमुळे काय होतं, हे जे पेंडुलम आहे त्याच्या मीन पोझिशन कडे जाण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. म्हणजे काय होईल, जर ह्याला मी इथून इथे आणलं म्हणजे थोडं अमाऊंट ऑफ वर्क डन केलं, हे वर्क डन याच्यामध्ये पोटॅन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर झालं. जेव्हा मी इथून सोडेन ते पोटॅन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे हे काय करेल, त्याच्या मीन पोझिशन कडे जाण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा हे असे इकडे येईल, पण हे इथे थांबणार का, नाही थांबणार. जेव्हा इथून याला मी इथे नेऊन सोडून देईन तेव्हा इथून इथे हे थांबणार नाही, हे इथून पुढे जाणार. ठीक आहे. म्हणजे हे इतकं डिस्प्लेसमेंट ह्या बाजूला करणार अशा पद्धतीने. ठीक आहे. इथे जेव्हा मॅक्झिमम हाईटला जाईल त्याची वेलॉसिटी 0 होते, परत ते त्याच्या मीन पोझिशन कडे जाण्याचा प्रयत्न करणार. जेव्हा इथून इथे येईल ते परत इथे थांबणार नाही, इथे येऊन सडनली थांबणार नाही, हे परत इकडे जाईल. तर थोड्या वेळाने हे असंच मागे पुढे होत थोड्या वेळानंतर हे स्लो होत 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 त्याच्या मीन पोझिशनला रेस्ट पोझिशन मध्ये येईल थोड्या वेळाने. ठीक आहे. कारण की ग्रॅव्हिटी सुद्धा आहे ना, तर हे ऑसिलेशन असंच कंटिन्युअस होणार नाही, हे थोड्या वेळाने स्लो होत 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 त्या ठिकाणी स्टॉप होईल. म्हणजे काय, व्हॉट एव्हर द रिस्टोरिंग फोर्स इज देअर, okay, whatever the restoring force is there, that is nothing but the potential energy. The restoring force is due to potential energy of the body. So the potential energy is due to restoring force. तर ते जे फोर्स आहे जे बॉडीला एव्हरी टाइम मीन पोझिशन कडे रिस्टोर करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे ह्या बॉडीमध्ये पोटॅन्शियल एनर्जी असते. म्हणजे हे त्या बॉडीला एका फिक्स पोझिशन मध्ये हमेशा ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी एनर्जी असते ते आहे पोटॅन्शियल एनर्जी. ठीक आहे. आणि आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे, जे रिस्टोरिंग फोर्स आहे बॉडीमध्ये ते कशा पद्धतीचं रिस्टोरिंग फोर्स आहे, ते इलास्टिक रिस्टोरिंग फोर्स आहे, ते इलास्टिक फोर्स आहे. ठीक आहे. इलास्टिक फोर्स, इलास्टिक रिस्टोरिंग फोर्स आहे. समजलं तुम्हाला? म्हणजे काय, हे इथून जेव्हा मला सोडेन हे इथे येऊन थांबणार नाही, हे पुढे जाईल, इथून परत इथे थांबणार आहे. तर हे जे रिस्टोरिंग फोर्स आहे ते इलास्टिक रिस्टोरिंग फोर्स आहे. म्हणून ह्या बॉडीमध्ये जे फोर्स असतं, जे एनर्जी असतं, हे कशा पद्धतीची एनर्जी असतं, हे इलास्टिक पोटॅन्शियल एनर्जी असते. ठीक आहे. तर एक पार्टिकल जे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे, बिकॉज ऑफ इट्स रिस्टोरिंग फोर्स इट पोजेसेस पोटॅन्शियल एनर्जी. Because it's always try to restore to its mean position, it has potential energy, and this restoring force is somewhat elastic one, elastic force. Therefore, whatever the energy it possesses, it is elastic potential energy. You got this one? So the energy due to restoring force, whatever there in the body, is nothing but elastic potential energy. And now, what is the formula of elastic potential energy of the body? And the formula of elastic potential energy is half KY square. हे आहे फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी, इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी
in a body which is oscillating. ठीक आहे. तर इथे what is K? K is a force constant. आपण लास्ट क्लास आपल्याला स्टडी केलेला आहे. K आहे force constant. And what is Y? Y is the displacement of the body from its mean position. म्हणजे काय, जर आपण बघितलं पोटेन्शियल एनर्जी डिस्प्लेसमेंट जर आपण पाहिलं तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जितकं मी अमाऊंट ऑफ वर्क डन करेन, जितकं मी डिस्प्लेसमेंट देईन तितक्याच पोटेन्शियल एनर्जी स्टोर होईल. ठीक आहे. आणि तितक्याच ते रिस्टोरिंग फोर्सनं ते ऑसिलेट करायला लागेल. ठीक आहे. तर वाय जे आहे हे डिस्प्लेसमेंट आहे, जे मी इनिशियली अमाऊंट ऑफ वर्क डन करून ह्याला दिलेलं आहे ते डिस्प्लेसमेंट. तर जितकं मी जास्त डिस्प्लेसमेंट देईन तितकं जास्त ऑसिलेशन, तितकं जास्त वर्क डन होईल, म्हणून तितकं जास्त पोटेन्शियल एनर्जी ह्याच्यामध्ये स्टोर होईल. तर हे झालं आपलं इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉडी. कारण ह्याच्यामध्ये जे रिस्टोरिंग फोर्स प्रोड्यूस होत आहे ते इलास्टिक फोर्स आहे, म्हणून जे एनर्जी असते एका पार्टिकल मध्ये जे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे ते कशा पद्धतीचे असते, ते इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी असते. आणि इलास्टिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ के वाय स्क्वेअर. हे फॉर्म्युला सिमिलर आहे. जर आपण एक रबर पाहिलं, इलास्टिक रबर जर आपण घेतलं तर त्या रबरला जर आपण असं ओढलं तर जितका अमाऊंट ऑफ वर्क डन होईल तितकं त्यामध्ये एनर्जी स्टोर होईल, आणि ते एनर्जीला काय म्हणतो आपण, इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. त्याच प्रकारची एनर्जी ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. आता ह्याला आपण फर्दर सिम्प्लिफाय करूयात आणि आपण पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशनचा फॉर्म्युला, जे मेन फॉर्म्युला आहे त्याला आपण डिराइव्ह करूयात. ठीक आहे. त्याला आपण फर्दर असं सिम्प्लिफाय कसं करू शकतो. ठीक आहे. आता आपल्याला ऑलरेडी माहित आहे द फोर्स विच accelerate the particle is nothing but is equal to restoring force. आता ऑलरेडी आपल्याला लास्ट क्लास मध्ये आपण पाहिलेलं आहे, जे फोर्स बॉडीला एक्सेलरेट करत असते त्याच्या मेन पोझिशन कडे. आता आपल्याला माहिती आहे सिंपल हार्मोनिक मोशनचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितलेले आहेत. काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स, बॉडी ऑलवेज एक्सेलरेट टुवर्ड्स इट्स मेन पोझिशन. हे सिंपल हार्मोनिक मोशनचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे जे फोर्स बॉडीला मेन पोझिशन कडे एक्सेलरेट करत असतं त्याच फोर्सला आपण रिस्टोरिंग फोर्स असं म्हणू शकतो. त्यालाच आपण रिस्टोरिंग फोर्स म्हणायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे व्हॉट इज रिस्टोरिंग फोर्स. द रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट एक्स. फोर्स लॉ आहे सिंपल हार्मोनिक मोशनचा. म्हणजे हे काय होईल, जेव्हा प्रोपोर्शनल साइन आपण रिमूव्ह केलं, इट इज एफ फिजिकल टू मायनस के इंटू एक्स. सो दिस इज force law in simple harmonic motion where k is constant, known as force constant. ठीक है. So this force is known as restoring force. So the force which accelerates the particle is nothing but restoring force. So which force will accelerate the particle? Because particle has a mass m. If the particle has a mass m, then acceleration produced in the particle is nothing but f is equal to m into a. So the force which produces the acceleration having the particle of mass m, so this force which accelerates the particle is nothing but f is equal to ma. So this force is nothing but this force, means this restoring force is nothing but this force. Both forces are equal. If both forces are equal, then this side also becomes equal. So the force which accelerates the particle is nothing but f is equal to ma, which is equal to restoring force which is equal to minus k into x. If both forces are same equal, then these twos are equal, means ma is equal to minus k into x. Okay. Now what is a here? A is an acceleration of the particle in simple harmonic motion. So already we have formula of acceleration. So let us put here what is the formula of acceleration of the particle in simple harmonic motion. A is equal to minus omega square y. This is the formula of acceleration of the particle in simple harmonic motion. So let's just substitute here. So it is m. What is acceleration formula? Minus omega square y is equal to minus k into x. Okay, now just simplify this one. So after simplification, what happens? Minus m omega square y is equal to minus k into x. Now here you will see x and y both are same. ठीक आहे. तर ते x डिस्प्लेसमेंट आहे, y चं डिस्प्लेसमेंट आहे. तर तुम्हाला इथे कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी इथे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट x घेतलं होतं. ठीक आहे. तर दोन्ही डिस्प्लेसमेंटच आहेत. डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम इट्स मेन पोझिशन. तर दोन्हीकडे डिस्प्लेसमेंट कॅन्सल झालं इकडे. ठीक आहे. मायनस मायनस पण कॅन्सल झालं. तर इथे काय मिळालं आपल्याला, m ओमेगा स्क्वेअर इज नथिंग बट k.
ठीक आहे. आता हे जे के व्हॅल्यू आपल्याला भेटली, के म्हणजे काय, एम ओमेगा स्क्वेअर. हे के व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये पुट केलं तर आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन मिळेल. ठीक आहे. तर जर आपण हे के व्हॅल्यू याच्यात पुट केलं ठीक, तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय होता, P इज इक्वल टू इट इज हाफ के. व्हॉट इज के, के म्हणजे काय, एम ओमेगा स्क्वेअर. सो इट इज एम ओमेगा स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. ठीक आहे. तर हे जे फॉर्म्युला आहे, दिस इज अ फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल विच इज इन सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. तर आपल्याला आता पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशनचा फॉर्म्युला मिळालेला आहे. ठीक आहे. तर इथे व्हॉट इज एम, एम इज अ मास ऑफ द पार्टिकल and what is omega, omega is an angular velocity or also called as angular frequency. And what is y, y is a displacement of the particle with respect to its mean position. ठीक आहे. So this is the formula of potential energy of the particle in simple harmonic motion. ठीक आहे. तर I hope तुम्हाला हे समजलं असेल इकडे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. आता आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला डिराइव्ह करूयात. ठीक आहे. तर आता मी काय करतो, हे जे आपल्याला हे फॉर्म्युला आपण सेपरेट नोट डाऊन करून ठेवूयात आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण डिराइव्ह करूयात. तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मिळालेला आहे, काय आहे, इट इज हाफ एम ओमेगा स्क्वेअर वाय स्क्वेअर. ओके. ठीक आहे. आता आपल्याला माहितच आहे ऑलरेडी बॉडीमध्ये कायनेटिक एनर्जी असते. तर आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला डिराइव्ह करूयात आणि टोटल एनर्जी काय होते आणि बघूयात आपण. ठीक आहे. तर आता सेकंड पॉइंट काय असेल आपला, कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक है. So particle has a mass m and because it is in motion it possesses kinetic energy. Okay. Now let us try to derive an expression for kinetic energy. If the particle has a mass m and it's moving with a velocity v, as we know this velocity will changes. So velocity of the particle at this extreme position is 0 and it is maximum at the mean position. Already आपण last class मध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. पार्टिकलला मास आहे आणि ते v वेलॉसिटीनं ऑसिलेट करत आहे. इफ द पार्टिकल हॅज अ मास m and moving with the velocity v, then kinetic energy formula, the kinetic energy of the particle is half mv square. Half mv square. This is the formula of kinetic energy of the particle moving with the velocity v. Where m is the mass, v is the velocity of the particle in simple harmonic motion. तर ऑलरेडी आपल्याला v चा फॉर्म्युला माहिती आहे, आपण सिम्प्लिफाय करू शकतो. आता v, what is the velocity of the particle in simple harmonic motion? Already we have formula for that. What is that? It is v is equal to omega under root a square minus y square. So this is the formula of velocity of the particle in simple harmonic motion. We already derived this one. Okay. So here it is v square. So let us make it simplify. Let us make squaring on both sides. So it becomes v square. तर v square कसं होईल? v square is equal to दोन्हीकडे आपण स्क्वेअर केला तर हे v square इकडे होईल आणि इथे ओमेगा स्क्वेअर होईल आणि रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाल्यानंतर इथे काय होईल, उरेल a स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. ठीक आहे. तर आपल्याला v स्क्वेअरचा फॉर्म्युला मिळालेला आहे, इट इज ओमेगा स्क्वेअर इंटू a स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. Now let us put this value v square in this expression. So kinetic energy becomes half m. What is v square? V square means omega square into a square minus y square. So this is the formula of kinetic energy of the particle in simple harmonic motion, where m is mass, omega is angular velocity or angular frequency, a is maximum displacement of the particle, y is displacement of the particle from its mean position. Okay. So here amplitude, it is displacement. So this is the formula of kinetic energy of the particle which is in simple harmonic motion. ठीक आहे. तर आता आपल्या लक्षात आलं असेल एका पार्टिकल मध्ये जे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारची एनर्जी असतात, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी असते. कायनेटिक एनर्जी का असते, कारण ते मोशन मध्ये आहे म्हणून कायनेटिक एनर्जी असते आणि पोटेन्शियल एनर्जी कुठून आली, रिस्टोरिंग फोर्स मुळे.
ते बॉडी नेहमी त्याच्या मेन पोझिशनकडे रिस्टोर होत असतं, म्हणून त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी आली. ठीक आहे. त्याच रिस्टोरिंग फोर्सला आपण जे फोर्स बॉडीला एक्सेलरेट करत असतं मेन पोझिशनकडे, त्यालाच आपण रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतो. ठीक आहे. तर रिस्टोरिंग फोर्स मध्ये त्यात पोटेन्शियल एनर्जी असते. कशा पद्धतीची असते ते इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी असते. ठीक आहे. आणि कारण ते मोशन मध्ये आहे म्हणून त्यात कायनेटिक एनर्जी असते. आता आपण काय करूयात, हे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कशा पद्धतीने व्हेरीज होतात, म्हणजे काय, मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनला हे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कशा पद्धतीने असतात आपण समजण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर आता मी काय करतो, हे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. आता आपण याला नोट डाऊन करूया सेपरेटली. इकडे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ m ओमेगा स्क्वायर इंटू a स्क्वायर मायनस y स्क्वायर. ठीक आहे. तर हे झालं पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, हे झालं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. ठीक आहे. आता आपण काय करूयात, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी कशा पद्धतीने व्हेरीज होतात, म्हणजे मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी काय असते, आपण त्याला समजण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. ओके. सो मी काय करतो, आता आपल्याला मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन समजून घ्यायचं आहे. तर परत एकदा मी सिंपल पेंडुलम घेतो. हे झालं आपलं सिंपल पेंडुलम. आता ह्या ज्या पोझिशनला आपण काय म्हणतो, ह्या पोझिशनला आपल्याला मीन पोझिशन असं म्हणायचं आहे. हे झालं मीन पोझिशन. आणि जेव्हा ऑसिलेट करत असते मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट दोन्हीकडे घेऊन, तेव्हा त्या पोझिशनला आपण एक्स्ट्रीम पोझिशन असं म्हणतो. ते दोन्ही बाजूला असते, इकडे पण इकडे पण. तर ह्या पोझिशनला आपल्याला काय म्हणायचं आहे, एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. हे झालं एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. सो ड्यूरिंग oscillation this position is called as mean position and it oscillates with the maximum displacement on either side of the pendulum from the mean position. That either side, that maximum displacement on either side is called as extreme position. Now let us try to understand what will be the kinetic energy and potential energy at mean position and extreme position. Okay, so first let us talk about what is the potential energy of the particle at these 2 points. Okay, so first I will consider the first point, potential energy at mean position. तर ह्या मीन पोझिशन मध्ये पोटेन्शियल एनर्जी काय असते बॉडीची, ह्याला आपण समजण्याचा प्रयत्न करूया. ओके. तर आता ऑलरेडी आपल्याला माहित आहे, ऍट मीन पोझिशन y is equal to 0. So displacement of the particle is 0 at the mean position. बॉडीचा डिस्प्लेसमेंट झालेला नसतो, तर डिस्प्लेसमेंट 0 असतो बॉडीचं. तर ऍट मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट 0 असतो. म्हणून जर आपण फॉर्म्युला जर कन्सिडर केला पोटेन्शियल एनर्जीचं, तर काय आहे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, P is equal to, that is potential energy is equal to half m ओमेगा स्क्वायर इंटू y स्क्वायर. ठीक आहे. हे जर आपण फॉर्म्युला कन्सिडर केलं, तर ऍट मीन पोझिशन आपल्याला माहित आहे डिस्प्लेसमेंट बॉडीचा 0 असतो. तर ऍट मीन पोझिशन जर डिस्प्लेसमेंट 0 असेल तर पोटेन्शियल एनर्जी काय असेल, तर ह्या ठिकाणी जर आपण y ठिकाणी 0 पुट केलं तर काय होईल, सगळं जे आहे 0 होऊन जाईल. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय असते, 0 असते. ठीक आहे. सो द पोटेन्शियल एनर्जी ऍट मीन पोझिशन इज 0. ओके. सो पोटेन्शियल एनर्जी इज 0 at a mean position. Why? Because the displacement of the particle is 0, therefore the potential energy of the particle at mean position is 0. Okay. Now let us understand the second point here. Potential energy at extreme position. Potential energy at extreme position. Okay. So already we know that at extreme position, what is y? Y is nothing but a. तर एक्स्ट्रीम पोझिशनला काय असतं, बॉडीचं डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन पासून मॅक्झिमम झालेलं असतं आणि त्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आपण एम्प्लिट्यूड असं म्हणतो. सो y is maximum and that maximum displacement of the particle we call it as amplitude. So at extreme position y becomes equal to a. If y becomes equal to a, then what is the value of
potential energy at extreme position. So from the formula, if you see, it is half m omega square y square. Okay, so this is the formula of potential energy. If y becomes A, then what is the value of potential energy? The potential energy formula is half m omega square into A square, which is we called as maximum value of potential energy in the particle, which is at extreme position. So here if you see, the potential energy of the particle is maximum. म्हणजे काय, मीन पोझिशन ला पोटेन्शियल एनर्जी 0 असते पार्टिकल मध्ये आणि एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये पोटेन्शियल एनर्जी पार्टिकल मध्ये मॅक्झिमम असते आणि ही एनर्जी प्युअरली पोटेन्शियल एनर्जी असते. ठीक आहे, तर ॲट मीन पोझिशन जर पाहिलं बॉडी मध्ये पोटेन्शियल एनर्जी 0 असते आणि एक्स्ट्रीम पोझिशन जर आपण पाहिलं बॉडी मध्ये पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असते आणि हे मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर, because y becomes equal to a, therefore the potential energy is maximum at extreme position. Okay, I hope you understand this one. Now let us talk about kinetic energy of the particle in this both positions. Okay, now we'll take here the first point, kinetic energy at mean position. So already we have an idea that at mean position y becomes 0. Displacement of the particle is 0 at the mean position. Therefore, what should be the kinetic energy? Let us consider the formula of kinetic energy. It is half m omega square, half m omega square into a square minus y square. Okay, so this is the formula of kinetic energy of the particle. Okay, in simple harmonic motion. तर at mean position आपल्याला माहित आहे mean position मध्ये y 0 झालं असतं म्हणून kinetic energy काय होतं, kinetic energy is equal to half m omega square into a square. इथे y ठिकाणी जर आपण 0 पुट केलं तर काय होईल, एक kinetic energy आपल्याला मिळेल. तर half m omega square a square हे त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय समजून घ्यायचं, कायनेटिक एनर्जी ऍट मीन पोझिशन काय असते, मॅक्झिमम असते. ठीक आहे, तर बॉडी मध्ये ऍट मीन पोझिशन पोटेन्शियल एनर्जी 0 असते, ऍब्सेंट असते, म्हणून कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असते. त्याच पद्धतीने जर आपण एक्स्ट्रीम पोझिशन जर पाहिलं तर आपल्याला लक्षात आलंच असेल, इथे कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी काय असणार, ऑब्विसली 0 असणार. तर ठीक आहे, आपण बघूया सेकंड पॉइंट. तर कायनेटिक एनर्जी ऍट extreme position, kinetic energy at extreme position. ठीक है, now we know that at extreme position y is nothing but a. At extreme position the displacement of the particle is maximum and that maximum displacement is called as amplitude. So at extreme position y is equal to a. If y is equal to a, then if you put the value of y equal to a in the kinetic energy formula, so what is the kinetic energy formula we have, it is half m omega square a square minus y square. Okay, so at extreme position y becomes a. Now substitute the, instead of y just substitute a. आता y च्या ठिकाणी जर आपण a पुट करा तर काय होईल, इकडे हे होईल हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस y म्हणजे काय a, तर हे काय होईल a स्क्वेअर a स्क्वेअर. तर प्लस a स्क्वेअर आणि मायनस a स्क्वेअर जेव्हा कॅन्सल होईल तर हे टर्म होईल 0 आणि 0 into everything becomes 0. Therefore the kinetic energy of the particle is 0. So at extreme position the kinetic energy of the particle is 0. At this position kinetic energy of the particle is 0. तर आय होप तुम्हाला अंडरस्टँड झाला असेल व्यवस्थित. ठीक आहे, आता इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, ऍट मीन पोझिशन पोटेन्शियल एनर्जी 0 असते म्हणून कायनेटिक एनर्जी मीन पोझिशन मध्ये पार्टिकल मध्ये जास्ती असते. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन पोटेन्शियल एनर्जी जास्ती असते म्हणून कायनेटिक एनर्जी 0 असते. ठीक आहे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी त्याच्या डिस्प्लेसमेंट अनुसार व्हेरीज होत आहेत. ठीक आहे, ह्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी 0 म्हणजे कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम, ह्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी 0 म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम. तर सिंपलची गोष्ट आहे, आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा मी ह्या पार्टिकलला
इथून एक मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट देऊन एक अमाऊंट ऑफ वर्क डन करून जेव्हा इथून मला सोडेन तर त्याला मी इनिशियली एक पोटॅन्शियल एनर्जी प्रोव्हाइड करेन. जितकं मी डिस्प्लेसमेंट देईन तितकं त्यात एनर्जी प्रोव्हाइड होईल. जेव्हा इथून याला सोडेन तर ती एनर्जी का होईल, इथे मी याला काय केलं, इथून इथे आणलं, तर ह्या ठिकाणी मी इथून इथे मी जितकं वर्क डन करेन तितकं याच्यामध्ये पोटॅन्शियल एनर्जी स्टोअर करेन. म्हणजे बॉडीमध्ये ह्या पोझिशनमध्ये म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनमध्ये पोटॅन्शियल एनर्जी मॅक्झिमम असते. जेव्हा इथून मला सोडेन तर हे असं ऑसिलेट करत येईल. तर या ठिकाणी काय होते, पोटॅन्शियल एनर्जी झिरो होते. इथून कायनेटिक एनर्जी याला मिळालेली असते. त्या कायनेटिक एनर्जीमुळे त्याच एनर्जीमुळे हे ह्या ठिकाणी जाते इथे. जेव्हा हे मॅक्झिमम जाते तेव्हा त्याची पोटॅन्शियल एनर्जी परत मॅक्झिमम होते. त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी झिरो, कारण की इथून इथे आल्यानंतर त्याची वेलॉसिटी कमी कमी होत जाईल आणि इथे थांबेल, स्टॉप होईल. इथे इथपर्यंत येऊन थांबेल. कायनेटिक एनर्जी झिरो म्हणजे काय, पोटॅन्शियल एनर्जी मॅक्झिमम आहे. तेच पोटॅन्शियल एनर्जी घेऊन परत हे वापस येते इथे. इथे जेव्हा येईल तेव्हा पोटॅन्शियल एनर्जी संपली सगळी. आता कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम आहे. तेच कायनेटिक एनर्जी घेऊन परत इथे जाईल. जेव्हा इथे मॅक्झिमम हाईटला पोहोचेल तेव्हा कायनेटिक एनर्जी झिरो, पोटॅन्शियल एनर्जी आहे पण भरपूर, तेच एनर्जी घेऊन परत इथे जाते. तर अशा पद्धतीने बॉडी ऑसिलेट करत असते आणि अशा पद्धतीने बॉडीमध्ये एनर्जी जी आहे ती व्हेरीज होत असते. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर आता आपण नेक्स्ट क्लासमध्ये आपण काय करूयात, डिस्प्लेसमेंट वर्सेस एनर्जी एक ग्राफ बघूयात आणि ते ग्राफला आपण समजण्याचा प्रयत्न करूयात. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. कायनेटिक एनर्जी आणि पोटॅन्शियल एनर्जी जे पोझिशनमध्ये व्हेरीज होतात. ठीक आहे, जरी तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू.